गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असा हा गुरूंचा महिमा आहे। आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मंजुळवाणी या माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्याला माहीत आहे की ही गुरुपौर्णिमा महर्षी व्यासांची जन्म तिथी किंवा आपण त्यांची जयंती म्हणून साजरी करण्याची पूर्वापार परंपरा आहे। तर हे जे व्यास आहेत तर यांचा जन्म आपल्या भारतामध्ये जो झाला तो आपल्या भारताच्या इतिहासात अतिशय एक खूप मोठं योगदान करून देणारा ठरलेला आहे। व्यासाचार्य हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार समजले जातात। त्यांनी 4 वेद, 18 पुराणे आणि महाभारतासारख्या महाकाव्याची निर्मिती केली। हे महाभारत एक अत्यंत उत्कृष्ट ग्रंथ म्हणून त्याची गणना केली जाते, कारण यामध्ये आपल्याला बंधुभाव, वैरभाव, दान, धर्म, प्रेम, त्याग ह्या सर्व भावभावनांचं आपल्याला प्रदर्शन याच्यातून होत असतं। आणि त्याच्यावरती अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी प्रत्येक चारित्र्य, प्रत्येक कॅरेक्टर हे इतक्या सुंदर पद्धतीने रंगवलेलं आहे की आपल्याला हे सर्व भावभावना आपल्याला इथे दिसतात। तर अशा ह्या अद्भुत ग्रंथाची रचना करणारे हे जे महर्षी व्यास आहेत त्यांना मनोमन वंदन करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात करते। भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण कालापासून गुरुशिष्य परंपरेची आपल्याकडे पद्धत आहे। तर ही जी गुरुशिष्य परंपरा आहे तर त्याचं नेमकं प्रयोजन काय असेल तर सांगते। वयाचे 8 वर्ष पूर्ण झाली की त्या छोट्या बालकाला मौजी बंधन किंवा उपनयन संस्कार हा एक संस्कार त्याच्यावरती केला जात असे आणि त्यानंतर त्याला गुरुगृही शिक्षणासाठी पाठवले जायचं। तर तेव्हा अशी पद्धत होती की गुरु एखाद्या दूर म्हणजे शहरापासून दूर एखाद्या अरण्यामध्ये कुठेतरी असं झोपडी वगैरे त्याला कुटीर म्हणत असत, तर त्या कुटीमध्ये ते वास्तव्य करीत असत आणि त्यांचे जे काही शिष्यगण असायचे ते त्यांच्या जवळ तिथे राहूनच आपलं शिक्षण घ्यायचे आणि पूर्ण करायचे, अशी तेव्हाची पद्धत होती। तर उपनयन संस्कार हा त्याकाळी फार महत्त्वाचा, आताही समजला जातो, पण तेव्हा त्याला विशेष महत्त्व होतं। कारण त्याचा अर्थ काय आहे तर उपनयन, उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे नेणे, घेऊन जाणे, गुरुच्या जवळ शिक्षणासाठी घेऊन जाणे असा तो संस्कार असायचा। आणि मग 8 पासून 16-18 वर्षापर्यंत तो विद्यार्थी त्या गुरुजवळ राहून ते शिक्षण घ्यायचा आणि तिथेच दिवस रात्र राहणं। ते गुरु आणि गुरुमाऊली म्हणजेच गुरुपत्नी त्यांना ते माता पिता अगदी असल्यासारखेच ते समजायचे आणि त्याच भावनेने त्यांची सेवा करायची। गुरुची प्रत्येक आज्ञा मुलं मानायची आणि त्यानंतर तिथे राहून त्यांच्या सानिध्यात राहून ते जे काय प्रकारचं शिक्षण देत आहेत ते घेऊन आपल्या घरी वापस यायचे। तर अशी ही गुरुशिष्य परंपरा आपल्याला लाभलेली आहे। आपल्याला पाहायला मिळतं की जुन्या काळामध्ये खूप अशा काय प्रसिद्ध जोड्या झालेल्या आहेत गुरुशिष्यांच्या, जसं की संदीपन ऋषी आणि कृष्ण सुदामा किंवा द्रोणाचार्य आणि अर्जुन, विश्वामित्र आणि राम लक्ष्मण किंवा आपले परशुराम आणि कर्ण, अशा अनेक प्रसिद्ध जोड्या आपल्याला या गुरुशिष्यांच्या पाहायला मिळतात। तर अशी ही आपली थोर गुरुपरंपरा आहे। आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यानंतर म्हणजे गुरुची पूजा करायची, गुरुच्या घरी जायचं किंवा गुरुला आपल्या घरी बोलवून ज्या गुरुमुळे आपल्याला हे ज्ञान, हे वैभव प्राप्त करण्याची कॅपॅसिटी किंवा आपली लायकी त्यांनी मिळवून दिली त्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विधी असतो। तर सध्याच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संगीत क्षेत्रातली किंवा जे कुठल्या पदवीधर कार्यक्रमामध्ये वगैरे मोठ्या प्रमाणावरती अनेक संस्थांमध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। गुरुनी जे आपल्याला ज्ञान दिलं तर आपल्या जीवनामध्ये जो अंधकार होता त्यामध्ये त्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला आपल्याला आणि काहीतरी आपल्याला मार्ग दाखवला, चांगलं जीवन जगण्यासाठी काहीतरी त्यांनी मार्ग दाखवला, याबद्दल त्यांचं आभार मानणं आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता, त्यांच्याबद्दलचा प्रेमभाव व्यक्त करावा म्हणून ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। तर याचा पूजाविधी म्हणजे नेमकं असतं काय तर फारसं काही नाही। गुरूंना आपल्या घरी बोलवावं किंवा प्रत्यक्ष जर होत नसेल, भेट होत नसेल, शक्य नसेल तर गुरुची प्रतिमा
त्याचं देखील पूजन केलं जातं. व्यासाचार्यांची प्रतिमा तिथे मांडली जाते आणि आपल्या गुरुची प्रतिमा किंवा गुरूंना उच्चासनावरती बसून त्यांचं पाय धुवावेत, पाद्यपूजन करावं, एखादी वस्तू त्यांना भेटवस्तू द्यावी किंवा त्यांना वस्त्र अलंकार आपल्या ऐपतीनुसार जे काही शक्य आहे आपल्याला ते देऊन त्यांच्या प्रती त्यांना अभिवादन करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. असा हा साधा सोपा विधी आहे. तर आपण आपल्या मुलांना सुद्धा पालकांनी आवर्जून शिकवलं पाहिजे असा हा विधी आहे. आपल्या छोट्या मुलांना आठवणीने एखादं फूल का होईना देऊन आपल्या गुरूंना देऊन त्यांना अभिवादन करावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. हे संस्कार आपण आपल्या मुलांवरती नक्की केले पाहिजेत. आपल्याला या विश्वामध्ये घेऊन येणारे आपल्या प्रत्येक आवड निवड आजार ह्या सर्वामध्ये आपली साथ देणारे आपले हे जे माता पिता आहेत, आपले आई वडील असतात, तर यांच्या प्रती सुद्धा हे सुद्धा आपले प्रथम गुरु असतात. कारण या संसारातले सगळे वाईट चांगल्या गोष्टींची ते आपल्याला माहिती करून देतात, त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात, तर चांगले संस्कार करतात. अन्न वस्त्र निवारा हे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला ते तयार करतात. तर अशा ह्या गुरूंचं, आपले प्रथम गुरु जे आपले माता आणि पिता असतात, यांचं सुद्धा आपण या दिवशी आदर सत्कार करावा, त्यांच्याप्रती प्रेमभावना व्यक्त करावी, त्यांना पण एखादं फूल वगैरे देऊन नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर अशी ही आपली गुरुपौर्णिमा आहे. याचबरोबर मला अजून एक सांगायचं आहे की आपले जे थोर दत्तात्रय आहेत, गुरु सद्गुरू दत्तात्रय, तर यांचा सुद्धा आज जयंती दिवस म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे. हे जे गुरु दत्तात्रय आहेत, तर यांनी म्हणजे ते गुरु दत्तात्रय हा प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार समजला जातो. तरी देखील त्यांनी 24 गुरु केले असं लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये. तर हे 24 गुरु म्हणजे केवळ मोठे मोठे साधू संत होते असं नव्हे, तर प्रत्येक जो आपल्याला ज्ञान देतो, ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, अशा प्रत्येकाला त्यांनी गुरु मानलेलं आहे, गुरुस्थान दिलेलं आहे. तर ज्यामध्ये अगदी कीटक किडा मुंगी वनस्पती पशु पक्षी ह्या सर्वांचा समावेश आहे. तर अशाच पद्धतीने अजून एक मला सांगायचं आहे की हे जे आपले ग्रंथ असतात हे देखील आपले थोर गुरु असतात, कारण यांच्यामधून आपण अनेक गोष्टी शिकतो, ते सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ज्ञान देत असतात. तर अशा ह्या ग्रंथांचं सुद्धा या दिवशी आपण पूजन करावं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि जास्तीत जास्त ग्रंथांचं वाचन करून आपली गुरुपौर्णिमा साजरी करावी, असं आजच्या दिवशी मला तुम्हाला सांगावं वाटतं. आजचा हा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मंजूळवाणी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स मला खूप मोटिवेट करतात, मला प्रेरणा देतात. त्यामुळे कृपा करून चांगले चांगले कमेंट्स देत राहा आणि असेच